नमस्कार. आज आपल्यासोबत डॉक्टर अमेय सांगळे आहेत, जे MSMCH आहेत, प्रोस्टेट आणि युरोलॉजी तज्ञ म्हणून अहिल्यानगरकर त्यांना ओळखतात. 10 वर्षांपेक्षा जास्ती एक्सपिरियन्स या क्षेत्रामध्ये त्यांचा आहे. सर, BPH म्हणजे नेमकं काय? BPH म्हणजे बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लेजिया. हा प्रोस्टेटचा एक खूपच कॉमन असा एक आजार आहे. प्रोस्टेटबद्दल आधी सांगायचं तर सर्व पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी ही नॉर्मली असते. वयानुसार प्रोस्टेट ग्रंथीची वाढ चालू असते. आपल्या शरीरात जसे जसे वयानुसार बदल होतात तसे प्रोस्टेटच्या आकारातही बदल व्हायला लागतात. कालांतराने अगदी 40-50 नंतर पुरुषांमध्ये ह्या प्रोस्टेटची ग्रंथीची साईज वाढायला लागते आणि वाढल्यानंतर मूत्रमार्ग जो असतो त्याला ही ग्रंथीच्या वाढीमुळे चिमटा बसल्यासारखे व्हायला लागते. याच्यामुळे लघवीची धार बारीक होणे किंवा रात्री अपरात्री पेशंटला रात्री उठावं लागतं. पूर्ण लघवी झाली नाही असं वाटत असतं किंवा बराच वेळ त्यांना लघवी करावी लागते. BPHच्या पेशंट्सना आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय बदल करायला सांगतो? वेळच्या वेळी लघवीला जाणे, पाण्यावरती नियंत्रण ठेवणे. सुरुवातीला आपण चहा कॉफी याचं सेवन संध्याकाळच्या वेळेला अवॉइड करायला सांगतो, कारण पेशंट्सना झोप मोड होऊन रात्री उठावं लागतं. सो संध्याकाळच्या वेळी आपण थोडं पाण्याचं प्रमाण नियंत्रित करायला सांगतो. व्यायाम, थोडेफार आहारातले बदल हे आपण सगळे सुचवतो पेशंटला आणि तेवढ्या याच्यावर बऱ्यापैकी पेशंटना आराम मिळतो. सर, असा काही त्रास पेशंट्सना होत असेल तर त्यांनी संपर्क नेमका कुठे साधायचा? प्रोस्टेट बद्दल त्यांना कुठलीही समस्या जाणवत असेल तर काय करायला पाहिजे, कुठे यायला पाहिजे? सांगळे हॉस्पिटल, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर येथे मी कार्यरत आहे. तर पेशंट्सना जर संपर्क साधायचा असेल तर निश्चितपणे ते आम्हाला संपर्क साधू शकतात किंवा त्यांच्या जवळच्या कुठल्याही युरोलॉजिस्टकडे संपर्क साधून ते तपासणी करू शकतात. सर, BPHचे सिम्पटम्स सांगायचे असतील तर काय सांगता येतील? BPHची लक्षणं म्हणजे सर्वात सुरुवातीला लघवीची धार बारीक होणे, रात्री लघवी करायला उठावं लागणे, झोप मोड होणे, लघवी सुरू करताना अडथळा निर्माण झाल्यासारखं वाटणे, पूर्ण लघवी न झाल्याचं फिलिंग येणे, हे काही त्यातले सिम्पटम्स आहेत ज्याच्यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. पण किडनी स्टोनसाठी सुद्धा बऱ्यापैकी असे लक्षणं जे आहेत ते दिसू शकतात. बरोबर, किडनी स्टोनसाठी दिसतात असे लक्षणं, पण त्यावेळेस तीव्र वेदना सुद्धा पेशंटला असतात. BPH मध्ये पेशंटला वेदना काही होत नसतात, फक्त लघवीची धार बारीक झाली किंवा थोडासा आपल्याला आधीपेक्षा जास्त वेळ लागतोय, आधी जेवढा फोर्स होता लघवीचा आता तेवढा नसून तो कमी झालाय, हे पेशंटला जाणवतं. सर, BPH आणि प्रोस्टेटचा त्रास होण्याची कारणं नेमकी काय असू शकतात? वयानुसार आपल्या शरीरात हॉर्मोन्स तयार होत राहतात. प्रोस्टेट ग्रंथी हे शरीरातल्या टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनची निगडीत असतं. टेस्टोस्टेरॉनमुळे प्रोस्टेटच्या ग्रंथीची साईज वाढतच असते. हळूहळू प्रत्येक पुरुषाच्या प्रोस्टेटची साईज ही वाढत असते. त्याला असा कुठला काही मापदंड नाहीये की प्रोस्टेट इतक्या टेस्टोस्टेरॉनमुळे वाढतं किंवा कमी होतं, असं काही नसून प्रत्येकाची साईज थोड्याफार फरकाने वाढत असते. पण त्रास प्रत्येक पुरुषाला होईल असा नियम नाही. प्रोस्टेटच्या आकारावरती किंवा त्याच्या साईजवरती किंवा बऱ्याचदा सोनोग्राफी केल्यावरती पेशंट लोक वाचतात की माझी प्रोस्टेट 30 ग्रॅम झालीये, 40 ग्रॅम झालीये, 60 ग्रॅम झालीये. तर या साईज पेक्षा पेशंटला त्रास किती होतोय याच्यावर त्याचा पुढचा इलाज ठरतो. सो प्रत्येकाने रिपोर्टमध्ये किंवा आपल्या प्रोस्टेटच्या साईजवर न जाता आपल्याला त्रास होतोय का हे पाहून डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. सर, BPHची ट्रीटमेंट जी आहे ती कशा पद्धतीनं केली जाते? तर आता याच्यात प्रोस्टेटचं इव्हॅल्युएशन कसं करायचं, तर ह्या पेशंटना कुठल्या ट्रीटमेंटची गरज आहे हे पाहण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. तर यात आम्ही सोनोग्राफी करतो, ज्याच्यात आम्ही प्रोस्टेटची साईज पाहतो आणि त्याचबरोबर त्यांच्या लघवीच्या पिशवीची कॅपॅसिटी किती आहे आणि लघवी केल्यानंतर ती पूर्णपणे रिकामी होतीये का याचा देखील अभ्यास केला जातो. त्याचबरोबर मूत्र परीक्षण केलं जातं, ज्याला आम्ही युरोफ्लोमेट्री म्हणतो, ज्याच्यात आपण लघवीची धार कम्प्युटराइज मशीनद्वारे मोजतो आणि त्याचा स्पीड किती आहे त्याच्यानुसार आपण ठरवतो की त्यांना नेमका त्रास किती आहे. त्यानुसार पेशंटला माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर अशा कॅटेगरीमध्ये आपण क्लासिफाय करतो आणि याच्यानुसार पेशंटची पुढची ट्रीटमेंट ठरते. सर, BPH म्हणजे नेमकं काय? BPH म्हणजे बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लेजिया. हा प्रोस्टेटचा एक खूपच कॉमन असा एक आजार आहे. प्रोस्टेटबद्दल आधी सांगायचं तर सर्व पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी ही नॉर्मली असते. वयानुसार प्रोस्टेट ग्रंथीची वाढ चालू असते. आपल्या शरीरात जसे जसे वयानुसार बदल होतात तसे प्रोस्टेटच्या आकारातही बदल व्हायला लागतात. कालांतराने अगदी 40-50 नंतर पुरुषांमध्ये ह्या प्रोस्टेटची ग्रंथीची साईज वाढायला लागते आणि वाढल्यानंतर मूत्रमार्ग जो असतो त्याला ही ग्रंथीच्या वाढीमुळे चिमटा बसल्यासारखे व्हायला लागते. याच्यामुळे लघवीची धार बारीक होणे किंवा रात्री अपरात्री पेशंटला रात्री उठावं लागतं. पूर्ण लघवी झाली नाही असं वाटत असतं किंवा बराच वेळ त्यांना लघवी करावी लागते. सर, ही सगळी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.